ओढवत आहे. धन्यवाद देतो मी आदरणीय आमचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना. खूप ज्ञानी आमचे मंत्री आहे. जेव्हा ते इलेक्शन कमिशनमध्ये गेले होते तर त्यांनी एक मागणी केली होती की MIMच्या ही जी निशाणी आहे ते निशाणी पतंग आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांती येत आहे, 15 तारखेला निवडणूक आहे, लोक आमचे जातील आणि पतंगवर मोहर मारतील. म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारतो, आज घड्याळ बघितलं का नाही? आज TV बघितलं का नाही? आज रिक्षा रस्त्यावर धावणार का नाही आहे? आता निशाण्यावर कोणता पतंग कोण आहे? कोण तुमच्या निशावर सध्या? आता 2 तर कापले मी, भाजपलाही कापलं आणि संजय शिरसाटचा कोणता पक्ष आहे त्यालाही कापलं. आता हे छोटे मोठे जे आहे ना ते काँग्रेसवाले आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहिलं आपण तर MIM पक्षाचे माजी खासदार आणि MIM पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील या ठिकाणी पतंग उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं याच पतंगावरनं मोठा वादंग निर्माण झालेला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील संजय केनेकर असे सध्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील या चिन्हावरती बंदी आणा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तुम्ही स्वतः आता पतंग उडवताय, तुम्ही या ठिकाणी 2 पतंग तुम्ही कट देखील केलेले आहे. मात्र या तुमचं MIM चिन्ह जे आहे पतंग आहे, पण मात्र या चिन्हावरती बंदी आणा देखील संजय शिरसाट म्हणाले होते. काय की संजय शिरसाटने बंदीची मागणी केली होती आणि मोदी साहेबांनी हवा बंद करावा याची मागणी केली होती. आज हवाईच नाही आहे पतंगसाठी, तरी सुद्धा आम्ही पतंग उडवत आहे. धन्यवाद देतो मी आदरणीय आमचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना. खूप ज्ञानी आमचे मंत्री आहे. जेव्हा ते इलेक्शन कमिशनमध्ये गेले होते तर त्यांनी एक मागणी केली होती की MIMच्या ही जी निशाणी आहे ते निशाणी पतंग आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांती येत आहे, 15 तारखेला निवडणूक आहे, लोक आमचे जातील आणि पतंगवर मोहर मारतील. म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारतो, आज घड्याळ बघितलं का नाही? आज TV बघितलं का नाही? आज रिक्षा रस्त्यावर धावणार का नाही आहे? एका पक्षाच्या निशाणी सूर्य आहे, मग काय सूर्य उगणार का नाही आज? तर हे जे आहे ना, मी त्यांना धन्यवाद या कारणाने देतो की इतकं सारे आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले असते तरी सुद्धा आम्हाला इतकं हे झालं नसतं ॲडव्हर्टाइजमेंट जितकं आज आम्हाला या नेत्यामुळे झालेला आहे. आता निशाण्यावर कोणता पतंग कोण आहे? कोण तुमच्या निशावर सध्या? आता 2 तर कापले मी, भाजपलाही कापलं आणि संजय शिरसाटचा कोणता पक्ष आहे त्यालाही कापलं. आता हे छोटे मोठे जे आहे ना ते काँग्रेसवाले आणि तुमचा कोणता मान असा पक्का आहे एकदम? तो कोणता दोर आहे तुमचा? तुम्ही 16 तारखेला कळेल तुम्हाला. बरं, दुसरा महत्वाचा विषय की या ठिकाणी व्हाईट हाऊस जे आहे हे इथल्या आमदारांचा म्हणजे इथल्या मंत्र्यांचं या पालकमंत्र्यांना सांगण्यात आलेलं होतं. व्हाईट हाऊस एक शिवसैनिक काही शिवसैनिक गरीबच राहिले, मात्र काही शिवसैनिक व्हाईट हाऊसमध्ये गेले, व्हाईट हाऊस बांधले म्हणून केनेकरांनी सांगितलं होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये एकमत नाही. सत्तेमध्ये जेव्हा होते तर कळलं नाही का तुम्हाला काय बांधलं काय केलं करके? निवडणूक आली तर एकमेकांना फक्त उल्लू बनवण्यासाठी हे जे धंदा करत आहे ना, आज लोकांना असं वाटतं की एकनाथ शिंदे वेगळे, भाजप वेगळे आणि दुसरे जे आहे ना ते वेगवेगळे आहे करके. पण खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर दोघांचं अरे तुम्ही दोन ऑलरेडी कट केलेले, आता तिसरं कोणाला डोळा तुमचा? आता हे छोटे मोठे काँग्रेसवाले आणि NCP वाले. काँग्रेसवाले पण हा कोण कट केलाय तुम्ही? हा कोणता कट केलाय? हे काँग्रेसवाले जे चिमपिंड फिरत आहे ना ते कुठे 2 कट केले पहिले? भाजप गेली, एकनाथ शिंदेची शिवसेना गेली. मला सांगा की तुम्ही आता बोलता बोललेत की मोदींनी हवा सुद्धा बंद केली, म्हणजे त्यांना भीती वाटते का MIMची? मग काय हे म्हणजे अशा प्रकारचा जेव्हा तुम्ही हे निर्णय घेता ना की इलेक्शन कमिशन मध्ये गेले, आता संपलं सगळेच खाले, सगळे म्हणजे MIM आली, सगळे गेले. महापौर कोणता आला आता? महापौर आला काय? आता बघा तुम्ही 16 तारखेला कळेल. तरी सुद्धा इतकं पतंग कापून सुद्धा मी त्यांना बोलतो की तिळगुळ घ्या आणि आता गोड बोला. बरं, तुम्ही नेमकं आता एवढ्यापैकी गोड कोणाशी तुमचं जास्त? थोडंफार चांगलं गोड काय हे की इतकं ज्ञानी माणूस
पालकमंत्री खऱ्या अर्थाने दरवर्षी मी पतंग उडवायचं. या वर्षी त्यांनी त्याचा थेट संबंध जे आहे ना ते राजनीतीशी जोडलं हा? आणि इलेक्शन कमिशन मध्ये धावून गेलं. तर त्यांनी तसं नाही केलं असतं तर बहुतेक आता मी काहीतरी इलेक्शनच्या कामामध्ये बिझी असलं असतं. आणि मी म्हटलं नाही उडवायचं तर मी म्हटलं येतो मी उडवायला. उडवायला आलं 3-3, 4-4 झाले गेले. बरं, संजय शिरसाटनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यात त्याने असं म्हटलं होतं की ह्या डेग ज्या रस्त्या दुकानासमोर ज्या डेग लावल्या जातात ना म्हणे, ह्या डेग सुद्धा आम्ही आता उठून टाकू म्हणे. हा. म्हणजे थेट म्हणजे तुमच्या जे मतदारसंघ किंवा जे मुस्लिम बहुल भाग आहे त्याच्या डेगच उचलून टाकू म्हणे ते म्हणाले थेट. ठीक आहे ना, सत्याचं माज असतं सगळ्यांना. ठीक आहे आम्ही हँडल करू ना. हं? जेव्हा वेळ आली तर हँडल करू उसकी आता. आता आम्ही घाबरणारे लोक थोडी आहे राजा. असं काय करतो तुम्ही, हं? मधून की काही मंत्री काही बोललो आणि आम्ही घाबरणार करके असं. येऊ द्या वेळ येऊ द्या. आम्ही कशाला काय अच्छे को हँडल करलं राहतो. ये क्या चीज आहे? नक्कीच आपण या ठिकाणी चांगल्याला आम्ही हँडल करतो. म्हणजे हे काय आहे, मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर स्वतः माजी खासदार इम्तियाज जलील जे आहे या ठिकाणी पतंग उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर 2 पतंग मी कट केलेले आहे. ज्यापैकी जर पाहिलं तर 2 पतंगापैकी भारतीय जनता पार्टीचाही मी पतंग कट केलेला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचा देखील पतंग मी कट केलेला आहे. मात्र जी छोटी मोठी जी काँग्रेसची छोटी मोठी पक्षाची असं छोटी मोठी पतंग आहे ती देखील मी कट केलेली आहे. आणि येणारा महापौर जो आहे आमचा होईल असा देखील विश्वास जिले यांनी व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र आता मतदार राजा जो आहे नेमकं कोणाच्या पारड्यात काय मतदान टाकतो हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज रे, छत्रपती संभाजीनगर.